त्याने काळ्या कपड्यात ठेवलेली सुरी बाहेर काढली आणि समोर बसलेलं ते कोंबडं उचलून आपल्या थरथरत्या पायाखाली धरलं. त्याच्या मानेवरून खसकन सुरी फिरवून त्याने मानेतून वाहणाऱ्या रक्ताची धार त्या मूर्तीवर धरली. एव्हाना सगळीकडे भयान शांतता पसरली होती. दौलत पाटील त्याच्या पूजेत मग्न होता. अचानक त्याच्यासमोर ठेवलेली लाकडी मूर्ती हलायला लागली. तिच्या हातापायाची हालचाल सुरू झाली. सुरुवातीला हळूहळू येणारा तिचा श्वास घेण्याचा आवाज नंतर खोलीभर घुमायला लागला आणि काही वेळातच पितभर दिसणारी ती मूर्ती मोठी होत गेली. त्याची लांबी रुंदी सामान्य माणसापेक्षा जास्त मोठी झाली, पण त्याहीपेक्षा त्याच्या शरीरावरचं डोकं मोठं होत गेलं. त्याच्या शरीरापेक्षा त्याचं डोकं मोठं झालं होतं. त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता, कपाळ नव्हतंच.